नमस्कार, मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। आज आपण बनवतो आहेत लहान मुलांना आवडेल आणि मोठ्यांना सुद्धा आवडेल असं बनाना कस्टर्ड। काही मिनिटातच हा बनाना कस्टर्ड बनून तयार होतो, तोही अगदी भन्नाट चवीमध्ये। तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया। इथं मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये अर्धा लिटर दूध टाकून घेतलेला आहे। या दुधाला आपल्याला एक उकड काढून घ्यायची आहे। यात मी अर्धा कप साखर ही टाकून घेते आणि मिक्स करून साईडला ठेवते। तोपर्यंत आपण एका बाउलमध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेला आहे आणि त्यात 1/4 कप दूध टाकलेला आहे। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे यात अजिबात गाठी राहणार नाही। अशा प्रकारे अतिशय भन्नाट टेस्ट लागते या बनाना कस्टर्डची। तर प्रोसेस पुढे बघूया। इथं दुधाला उकड यायला सुरुवात झालेली आहे। तर दुधाला उकड आली का लगेच गॅस फ्लेम कमी करायचा आणि यात कस्टर्ड दूध हे टाकून द्यायचं। काही मिनिटातच हे दूध घट्ट होतं, बघू शकतात अगदी क्रीमी फ्लेवरमध्ये, क्रीमी टेक्स्चरमध्ये। तर याला असे बबल्स यायला सुरुवात झाली का गॅस बंद करायचा आणि रूम टेम्परेचरवर गार होऊ द्यायचं। तोपर्यंत इथं मी 2 पिकलेली केळी घेतलेली आहेत। यांची साल काढून घेते आणि कापण्यासाठी घेते। आपल्याला इथं स्लाइस न कापता अशा प्रकारे बारीक कापून घ्यायचे आहेत। तर इथं माझे दोघंही केळ कापून झालेला आहे आणि इकडे कस्टर्डही रूम टेम्परेचरवर गार झालेला आहे। जर चुकून लम्स असतील तर मिक्सरमधून एकदा नक्कीच फिरून घ्या। तर चला लगेच सर्व करायला घेऊया। तर एका बाउलमध्ये मी खालच्या बेसला काही बनानाचे तुकडे टाकून घेतलेले आहेत, केळीचे तुकडे टाकून घेतलेले आहेत। त्याचबरोबर त्यावर कस्टर्ड आणि थोडे ड्रायफ्रुट्स टाकून पुन्हा सेम प्रोसेस करतो आहे। अतिशय सुंदर हे बनाना कस्टर्ड बनून तयार झालेला आहे। तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट्स करायला अजिबात विसरू नका। रेसिपी आवडली पटकन लाईक करा, शेअर करा।